तर नमस्कार मित्रांनो, सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर फायनली हा मी ब्लॉग घेऊन आलेलो आहे. सो सॉरी फॉर दॅट की हा ब्लॉग 2 दिवस लेट येत आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की मी ब्लॉग टाकतो म्हणून, बट काही जास्त वर्कलोड असल्यामुळं मला हा ब्लॉग टाकता नव्हता आला. बट फायनली आज संडे आहे आणि मला सुट्टी होती, तर म्हटलं चला आज तुमच्या सगळ्यांसाठी ब्लॉग टाकावं. तर हा ब्लॉग एवढंच होतं की मला इंस्टाग्रामवर खूप सारे DMs आलेले आहेत रिगार्डिंग IT जॉब्स अँड रिगार्डिंग माय जॉब्स, की कशा पद्धतीने मी वर्क फ्रॉम होम करतो किंवा माझ्या टेक्नॉलॉजी कोणती आहे, सगळं तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर वळूयात आपल्या काही DMsकडे जे मला इंस्टाग्रामवर आले आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे, हाय भाई, आप कौन से टेक्नॉलॉजी पे काम करते हो? तो तर आता हा आणि हिंदीतून मेसेज केलाय, बट आय थिंक ह्याला मराठी पण येत असेल, कारण माझा हा पूर्णपणे माझे जे सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामचे जे पण आपले फॉलोअर्स आहेत हे मराठीच आहे. तर मी हे मराठीतूनच सांगतो. तर मी आता एका पायथॉन क्लाउड टेक्नॉलॉजीवर काम करत आहे ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, ॲज अ डेटा इंजिनियर, जी की माझी अमेरिकन कंपनी आहे. आणि आम्हाला थोडे दिवस वर्क फ्रॉम होम असतं, थोडे दिवस ऑफिस असतं. तर माझं जे ऑफिस आहे ते हैदराबादला आहे. तर आम्हाला फक्त 3 महिन्यात 10 दिवसच ऑफिसला जावं लागतं. बाकीचे 2-2.5 महिने काय असेल ते आम्ही वर्क फ्रॉम होम करतो. त्यामुळे मी तुम्हाला हैदराबाद आणि अशा वर्क फ्रॉम होमच्या जास्तीत जास्त व्हिडिओ माझ्या ब्लॉगमध्ये टाकतो. ऑल्सो अजून एक क्वेश्चन आहे की, ब्रो आय एम लर्निंग जावा, प्लीज गिव्ह मी सम टिप्स. जर तुम्ही जावा शिकत असाल तर प्लीज पहिल्यांदा कोर जावापासून चालू करा. जेवढे पण बेसिक्स सगळे, ज्यावेळेस तुम्ही ॲज अ फ्रेशर्स इंटरव्ह्यू देता कोणत्या सुद्धा कंपनीमध्ये, त्यात खूप सारे बेसिक क्वेश्चन विचारले जातात. जसं की कोर कन्सेप्ट्स आहेत आपले, मल्टी थ्रेडिंग म्हणा, पूर्ण पॉलिमॉर्फिझम, डेटाबेसच्या सिम्पल क्वेरीज, अशा खूप सारे आहेत क्वेश्चन्स. तर तुम्हाला क्वेश्चन्स हवे असेल तर मी नक्की कमेंट सेक्शनमध्ये एक लिंक टाकेल, जर ती बेसिक तुमच्या पूर्ण जावाचे कन्सेप्ट क्लिअर केले जातील. तर हा प्रश्न आहे त्यांच्यासाठीचा प्रश्न होता, त्यांना मी उत्तर दिलेलं आहे. सेकंड आहे, हाय, कोणत्या कंपनीमध्ये जॉबला आहेस तू? तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की माझी अमेरिकन कंपनी आहे, तर ज्याच्यामध्ये मी आता काम करतो. आणि आमची पूर्णपणे अमेरिकन कंपनी असल्यामुळे आम्हाला जास्त करून ऑफिसला जायची गरज नाहीये. सो थर्ड क्वेश्चन आहे की, हाय, BSc केमिस्ट्री झाली आहे, IT मध्ये जॉब भेटेल का? तर आजकाल बघा, जसं तुम्हाला माहिती की IT मध्ये जॉबसाठी जास्तीत जास्त इलिजिबल असतात जे की इंजिनिअरिंगच्या फील्ड, त्याच्यासोबत आपली BCS, MCS, BSc अशा पण आजकाल इलिजिबल आहेत, कारण कोविडमुळे पूर्णपणे सिच्युएशन चेंज झालेली आहे. जर तुम्ही BSc झाली असेल आणि तुम्हाला IT मध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला काही कोर्सेसची नावं सांगतो, ज्याच्यामध्ये तुम्ही आधी एनरोल करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक त्यांचं सर्टिफिकेशन घेऊन तुम्ही एका IT कंपनीमध्ये जाऊ शकता. तसे खूप सारे, जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर खूप सारे असे कोर्सेसची नावं आहेत, जसं की कोडिंग निंजा, हे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर तुम्ही जाऊन एनरोल करून त्यांच्याकडून 6 महिने सर्टिफिकेशन घेऊन तुम्ही IT मध्ये शिरू शकता, जिच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ते थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज शिकवून देतील. सेकंड, पुण्यामध्ये खूप काही क्लासेस आहेत, पण मी तुम्हाला असं सांगेल की ज्यांचे पण पूर्णपणे रिझल्ट्स आहेत अशाच क्लासेसमध्ये जावा. तर मी त्यांची लिस्ट तुम्हाला इथे देणार आहे स्क्रीनवर, तुम्ही नक्की त्याच्यावर जावा, किंवा अदरवाईज कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्यांची लिंक देईल. तुम्ही तिथे जाऊन त्यांचे आधी पहिल्यांदा त्यांचा पूर्ण सिलेबस बघा, नंतरच एनरोल करा. पण हा गाई, जर तुमची BSc झाली असेल, MCS BSc झालं असेल, BCS झालं असेल, तर तुम्ही IT मध्ये जॉब करू शकता. लास्ट क्वेश्चन आहे, हाय ब्रदर, काही वॅकन्सी आहेत का? मला 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे, जावा फुल स्टॅक डेव्हलपर ॲज अ सर्व्हिस. तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे की अशा कोणत्या पण एक्सपिरियन्ससाठी असेल तर मी माझ्या ह्या आपल्या चॅनलवर, मी आमच्या पोर्टलला ज्यावेळेस पण ओपनिंग्स असेल त्यावेळेस मी ह्या ओपनिंग्स टाकेल. आणि जर तुम्हाला वाटलं की ही ओपनिंग्स तुमच्या रिलेटेड आहे तर नक्की मला मेल करा. मी मेल ID शेअर केलेला आहे, परत आपल्या स्क्रीनवर एकदा दाखवतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. नंतर आहे की, दादा जॉब पहा जरा आमच्यासाठी, BTech 2025 पास आउट. गाईज, तुम्ही 2025 पास आउट जर असाल तर आता तुमच्यासाठीच ओपनिंग चाललेले आहेत प्रत्येक कंपनीमध्ये. मी तर बघितलं आहे की आय थिंक ॲक्सेंचर आणि इन्फोसिस अशा ज्या मोठ्या मोठ्या MNC कंपनी आहेत ते सध्या हायरिंग करत आहेत. तर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही ऑलरेडी जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहेत. तर अजून काही क्वेश्चन्स आहेत, मी त्यांचे क्वेश्चन्स घेतो. तर असे क्वेश्चन्स आहेत बघा. ओके, HDFC मध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे दादा ॲझुरेवर, तर मला तुमच्या कंपनीत जॉब भेटेल का? हा दादा, नक्कीच. आमच्या सध्या आता डेटा इंजिनियरसाठी काही ओपनिंग्स आहेत, तर तुम्ही मला मेल शेअर करू शकता. हाय सर, एनी वॅकन्सीज फॉर डेटा अनालिस्ट फ्रेशर्स?
गाईज मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मला मार्चमध्ये ओपनिंग्स आहेत आमच्या कंपनीमध्ये जर फ्रेशरसाठी. सध्या हा फ्रेशरसाठी ओपनिंग नाहीत आमच्या कंपनीमध्ये, पण एक्सपिरियन्ससाठी आहेत. तुम्हालाच वाटते बघा, हे ऑलरेडी मला मेसेज आलेले आहेत, खूप सारे DMs आलेले आहेत. मी हेच DMs तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो आहे. रिगार्डिंग कॉन्टेंट क्रिएशनसाठी आपण नवीन ब्लॉग बनवणार आहे. हा फक्त IT साठी आहे, IT रिलेटेडसाठी. कारण ज्यांना पण खूप साऱ्या डाउट्स होते रिगार्डिंग माय जॉब और रिगार्डिंग anything about my work or regarding any IT jobs. That's only I'm giving the answers to everyone. So hi, any vacancy in your company? I already sent my resume on your mail ID. Okay. सो ज्यांनी मला ऑलरेडी मेल सेंड केलेला आहे आणि मी आपल्या ह्या इंस्टाग्रामच्या आणि यूट्यूबच्या पोर्टलवर मी आमच्या कंपनीच्या जेवढ्या पण ओपनिंग्स आहेत त्या मी तिथं प्रत्येक वीकमध्ये टाकणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर ती कंपनी ती तुमची पोस्ट रिलेटेड आहे तर नक्की मला सांगा, मी तुम्हाला रेफर करेन. हाय ब्रदर, हाय हाय, कसा आहेस? मी मस्त. ओके, असे खूप सारे आहेत कमेंट्स आलेले आहेत. सर वॅकन्सी आहेत का फ्रेशरसाठी? आत्ताच दिलेलं आहे उत्तर मी ह्या क्वेश्चनचं. सो आय थिंक मी मोस्ट ऑफ द कव्हर केलेले आहेत क्वेश्चन्स. तर हाय गाईज, तर फायनली मी सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत रिगार्डिंग IT वाले. कोणते कोर्सेस करायचे आहेत, जावाचे कशा पद्धतीने कोर्सेस करायचे, सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी आता वर्क फ्रॉम होम करत आहे. तर ज्यावेळेस सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यावेळेसच मी कॉन्टेंट बनवत असतो. सो जेणेकरून दोन्ही गोष्टी मॅनेज करतो. तर IT मध्ये जॉबमध्ये जर तुम्ही नक्की ट्राय करत असेल तर नक्की तुम्ही खूप सारी मेहनत घ्या, इंटरव्ह्यूज द्या, मॉक इंटरव्ह्यूज आहेत बऱ्यापैकी. मी जो एक कोर्स लावला होता वेन आय वॉज इन लाईक डिग्री, ओके, ज्यावेळेस मी डिग्री चालू होती माझी त्यावेळेस लास्ट इयरला, त्यावेळेस मी एक कोर्स लावला होता कोडिंग निंजा. त्यांच्या थ्रू मला खूप सारे चांगल्या चांगल्या कंपनीचे इंटरव्ह्यू दिलेत मी आहेत. Amazon देन परसिस्टन्स, अशा खूप साऱ्या कंपनीचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. सो खूप सारा एक्सपिरियन्स आहे मला इंटरव्ह्यूचा. तर तुम्हाला कोणतेही डाऊट असतील रिगार्डिंग इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू, नक्की मला सांगा. मी मॉक इंटरव्ह्यू घ्यायला सुद्धा तयार आहे तुमचे सगळ्यांचे. तर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू घ्यायचे असेल तर नक्की मला DM करा, मी तुमचे मॉक इंटरव्ह्यूज घेईल आणि त्याच्यावर आपण ठरवू शकतो की तुम्हाला रेटिंग्स देऊन मग तुम्हाला एक रिझ्युमे आपण एकदा स्कॅन करून ATS चा कोर्स किती येतो ह्याच्यावर आपण बघू शकतो. खूप सारे मी हेल्प तुम्हाला करू शकतो. तर अजून काही क्वेश्चन असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं का, नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. लवकरच आपले 10,000 होणार आहेत यूट्यूबला आणि इंस्टाग्राम बऱ्यापैकी आपले फॉलोअर्स पण आलेले आहेत. तर नक्की हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गाईज.